स्पर्धा आपण पाहत आहे. स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती मैत्री चषक 2025 आयोजक रोड लाईन्स ग्रुप जोहे आयोजित एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा जोहे गावाच्या अभिमानाची आज खरं तर दत्त जयंती निमित्त सर्वांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. विश यू गुड गेम बोथ ऑफ यू. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देतोय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने शैलेश पाटील, त्याच्या सोबत आपण खेळाडू पाहतोय सूरज पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहायला मिळेल. स्ट्राईक गोलंदाज टीम बलवली कडून प्रकाश पाटील. पाटलांचा बोलबाला चला जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपण आपण या स्पर्धेचा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकलाय अंजनी कुमार वडाव. तदनंतर सेकंड मॅच मध्ये टीम खारपाडा 11. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत तुम्ही पाहताय. दुर्गादेवी हमरापूर आणि श्रीराम बलवली. स्क्वेअर लेग पंचांना विनंती आहे थोडं आपण थोडं साईडला, कारण की स्टंपच्या समोर आपण राहू नका. कॅमेऱ्याच्या अगदी आपण समोर आहात. थोड्या उजव्या बाजूला यायचं आहे. स्वतःला सिद्ध करावे लागेल. दुर्गादेवी हमरापूर टीम समोरला डाऊन द ग्राउंड. शैलेश पाटीलच्या बॅट मधनं बॅक टू बॅक एक टप्पा घेत स्ट्राईक गोलंदाज प्रकाश पाटील. या गोलंदाजावरती केलेला आक्रमण, आघाडीच्या 2 चेंडूंवरती 2 आलेले चौकार. शैलेश पाटील लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने डावखुरा फलंदाज शैलेश पाटील ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला त्याच्या सोबत सूरज पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक जिकडे 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. हाफ ट्रॅकर पूलचा फटका, चेंडूला मात्र पाठवलं. याही वेळेस पंचांचा अनुभव, अनेक लीगचा अनुभव असं आपण म्हणूया. मग हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू, तदनंतर जर का आपण विचार केला तर पैन तालुका प्रीमियर लीग मध्ये हमरापूर लीग मध्ये हा खेळाडूला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय.
पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार, तदनंतर सिक्सर षटकार या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू वरती आलेले 2 चौकार, तदनंतर षटकार. एकूण जर का आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि या 3 चेंडूंवरती एकूण धावसंख्या 14 धावा खरं तर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पाटा विकेट आहे कविराज. या पाटा विकेट वरती फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत गोलंदाजांवरती. मैदानाचा जर का आपण विचार केला तर यष्टीरक्षक पाठीमागचा जो एरिया आहे अर्थातच थर्ड मॅन आणि फाईन लेगचा क्षेत्र बाउंड्रीज अगदी जवळ आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन डीप मिड विकेटचा जर का आपण एरिया पाहिला तर तिकडच्या बाउंड्री थोड्याशा दूर आहेत, परंतु पाटा विकेट वरती जर का समोर चेंडू आला फुलटॉस आला तर तो सीमा पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. मागच्या मॅच मध्ये तर रेकॉर्ड 112 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या आणि याही मॅचचा जर का आपण विचार केला ना तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंवरती 14 धावा वसूल केल्यात. कमालीची सुरुवात टीम दुर्गादेवी हमरापूर कडून आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. छोटासा ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळाडू त्या ठिकाणी रेडी होतोय. शैलेश पाटील दुर्गादेवी हमरापूर टीम बद्दल खरं तर आपली चर्चा सुरू होती. अनेक वर्ष हे नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. त्याचबरोबरीने जर का आपण विचार केला तर स्वर्गीय पिंट्या शेट पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी आयोजित स्पर्धा जी की हमरापूर विभागातील एक महत्वाची स्पर्धा, बरेच वर्ष हे आयोजन खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मोठ्या स्पर्धांना जी सुरुवात आपण पाहतोय अर्थातच याही वर्षी हे आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबरीने जर का आपण विचार केला तर टीम भलवलीचे सर्व खेळाडू प्रतीक्षित आहेत. चला फलंदाज आपण जायचंय. 333 333 क्रमांकाची जर्सी अर्थातच क्रिस गेलची आठवण झाली आणि क्रिस गेल देखील हा खेळाडू लेफ्ट हँडेड, हा देखील खेळाडू लेफ्ट हँडेड खेळाडू ऑन स्ट्राईक वरती जरूर या खेळाडूला आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये खरं तर एक महत्वपूर्ण लढत तुम्ही पाहताय. साईपीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा तुम्हाला या चॅनल वरती जरूर पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक गोलंदाज प्रकाश पाटील. समोरला बॅटची एज. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूला फील्ड करण्यात यश मात्र जरूर मिळेल. सिंगल रन्स. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी स्ट्राईक रोटेट होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये शैलेश पाटील सूरज पाटील ही जोडी टीम दुर्गादेवी हमरापूर कडून. तर त्यांच्या विरोधात जर का आपण विचार केला तर स्ट्राईक गोलंदाज की ज्यांनी पहिल्या 3 चेंडूंवरती भरपूर मार खाल्लाय असं आपण म्हणावं लागेल. 2 चौकार एक षटकार आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती आलेली सिंगल रन्स. प्रकाश पाटीलचा चेंडू इनफिल्डला कव्हर करत असताना पॉइंटला बीट केलाय. चेंडू मात्र चाललाय डीप पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे शर्यत जिंकलंय. क्षेत्ररक्षकाने खराब बॉलिंग. धावाची संधी. होय, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. तू मै मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. मोठी विकेट गमावलंय आणि यावेळेस माघारी परतावं लागेल. इट्स अ विकेट डाऊन. सूरज पाटील बॅक टू द पॅव्हलियन. लास्ट बॉल. नवीन खेळाडू इन ॲट नंबर 3 अक्षय मांडलेकर. समोरला बॅट स्विंग. पॅडल स्वीपचा फटका. चेंडूला मात्र पाठवलंय.
त्यावेळेस फाईन लेग क्षेत्राकडे सीमा पार चौकार. विकेट. ज्या गावाच्या नावाने संपूर्ण विभाग ओळखला जातो अर्थातच हमरापूर. दुर्गादेवी हमरापूर टीम मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी, चांगली सुरुवात मिळाली हमरापूर टीमला. अर्थातच हे कंटिन्यू ठेवावं लागेल, परंतु हम भी किसी से कम नहीं असं सांगत असताना श्रीराम बलवली टीम कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर मैदानात करेल. नो डाऊट भरपूर अनुभवी खेळाडू श्रीराम बलवली टीम कडे आहेत. अर्थातच एसटी रक्षकाच्या भूमिकेत सन्माननीय संजय डंगर यांना आपण पाहत आहे. लेजंड खेळाडू, बरेच वर्ष ज्यांनी डेडिकेट केलेत आपल्या टीमसाठी, आपल्या संपूर्ण गावासाठी, या टीमसाठी. हे नाव अर्थातच कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. श्रीराम बलवली आज ही आपल्या टीमचं नेतृत्व करत असताना ॲज अ कॅप्टनच्या रोलमध्ये आपल्याकडे असणारी अनुभव शेअर करत असताना आपल्या सर्व खेळाडूंसाठी संजय डंगर यांना आपण जरूर पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळालं. कव्हर क्षेत्राकडे चेंडू फील्ड झाला, रन्स आली एक सिंगल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक. अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे एक खेळाडू जरूर आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला, आणि त्याच बरोबरीने डीप मिड विकेट कडे एक खेळाडू जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. डाव्या हाताच्या खेळाडूसाठी जरूर आपण व्यूहरचना ही पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन कडे अशी व्यूहरचना. 30 सर्कलच्या आतमध्ये एसटी रक्षक फ्लाइंग स्लीप, गलीमध्ये लेग स्लीपला एक पॉइंट, एक मिड ऑफ आणि एक मिड ऑन. टॅपिंग पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चांगला चेंडू होता, शरीरापासून दूर राहणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तुम्हाला 360 डिग्री व्हावं लागेल. मैदानाच्या सर्व बाजूला तुम्हाला फटकेबाजी करणं अपेक्षित असेल, आणि त्यावेळेस जर का आपण विचार केला तर ऑफ साईडला होता, सन्मान दिलाय. हेच तर खरं क्रिकेट आहे. खराब चेंडूंवरती प्रहार, चांगल्या चेंडूंना सन्मान. क्वालिटी क्रिकेट खेळणं आवश्यक असेल मोठ्या स्पर्धांमध्ये. चांगला चेंडू आहे, खोलात टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी, व्हेरिएशन. ज्याप्रमाणे आमचे साथी समालोचक अविनाश ठाकूर म्हणाले होते, व्हेरिएशन, बदल तुम्हाला करणं अपेक्षित असेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जर का एकसारखी गोलंदाजी होत राहिली तर मार खावा लागेल, मोठे फटके येतील. एखादा यॉर्कर, एखादा वाईड यॉर्कर, एखादा स्लोवर, एखादा बाउन्सर, अशा प्रकारची गोलंदाजी. वाईड यॉर्कर मी तर म्हणेल अतिशय चांगला चेंडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 5 षटकांची लढत, मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय सामना आपण पाहतोय. एका बाजूला बलवली, त्यांना फाईट करत असताना टीम हमरापूर समोरला खोदून काढलाय, डाऊन द ग्राउंड. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल रन जरूर मिळेल. धावसंख्या 1 नी जरूर पुढे जाईल. 23 धावा. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या 21. या ओव्हरमध्ये 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कविराज 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. फक्त 2 रन्स सिंगल खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, कमबॅक अनिकेत पाटीलचं आपल्या टीमसाठी जरूर आपण पाहतोय. फुलटॉस आहे अलेक्स साठी. स्ट्रोक्स तितकासा चांगला नाहीये. धावबाची संधी, इकडे दुसरी विकेट गमावेल का, परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे जरूर आपण जाऊया. DRS ची मागणी, खेळाडू सुरक्षित आहे की नाही हे जरूर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सायपित लाईव्हच्या माध्यमातून फ्रेम बाय फ्रेम
या ठिकाणी जरूर आपण पाहतोय खेळाडू सुरक्षित आहे की नाही. नॉट आउट. खेळाडू सुरक्षित असेल, सिंगल रन्स कंप्लीट होईल, धावसंख्या 1 नी पुढे जाईल. 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडीच्या मोबदल्यात रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात 24. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी, अनिकेत पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या टोटल 21 रन्स, तदनंतर मात्र धाव संख्येवरती काही अंशी का होईना परंतु अंकुश लावण्यात यश मात्र जरूर मिळालंय अनिकेत पाटीलला. हाफ ट्रॅकर हमरापूर गावाच्या दिशेने चेंडूला सरळ पाठवला आणि सांगितलंय हमरापूरची मॅच सुरू आहे, आपण जरूर पाहण्यासाठी या. शैलेश पाटीलच्या बॅट मधना मॅसिव्ह हिट, इट्स अ माइटी सिक्सर. मावला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी त्यांची आपण पाहतोय. आज चांगलाच बरसलाय शैलेश पाटील. गोलंदाजांचा समाचार घेत असताना आपल्या टीमसाठी महत्वाची इनिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय शैलेश पाटीलची. तिसऱ्या षटकासाठी संदीप डंगर मोठं आव्हान असेल. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू सेट झालाय. शैलेश पाटील त्याला साथ देत असताना अक्षय मांडलेकर अलेक्स या नावाने सुप्रसिद्ध असणारा खेळाडू, अर्थातच अलेक्स, त्याचबरोबर शैलेश पाटील, मग मंदार धाडवे, मॅडी, असे 3 महत्वाचे खेळाडू या मॅच मध्ये. सूरज पाटील ऍज अ ओपनर म्हणून आपण जरूर पाहिला. 2 या धाव संख्येवरती धावबाद, रनआउटची विकेट सूरज पाटीलची आपण पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 30 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळाल्यात. समोरला लॉफ केलाय, उंची अधिक आहे, डिस्टन्स देखील कव्हर केलाय. डीप मिड विकेटला बीट करत असताना चेंडूला मात्र पाठवले सरळ सीमा पार. अक्षय मांडलेकर अलेक्सचा धमाका षटकार. टीमच्या सोबत त्यांचे समर्थक आणि आपल्या टीमचं सॉन्ग देखील ते सोबत घेऊन आलेत आज. क्या बात आहे. अक्षय मांडलेकर बैठक, एक घुटना जरूर जमिनीला टेकला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 36 रन्स ऑन द बोर्ड, 36 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. राईट हँड बॅट्समन ऑन स्ट्राइक अक्षय मांडलेकर आणि गोलंदाज संदीप डंगर. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि विकेट यावेळेस जरूर गमावलंय अक्षय मांडलेकर. बॅक टू द पॅव्हलियन.
मिस टाइम स्ट्रोक, चेंडू अधिक काल हवेत राहिला आणि मग एक सोप्पा झेल म्हणावं लागेल डीप मध्ये विकेट गमावली दुर्गादेवी हमरापूर टीमने. अक्षय मांडलेकर अलेक्स बाद झाला आणि तदनंतर इनेट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये मॅडी मंदार धाडवे. गतवर्षी खरं तर मोठी इंजरी पायाला दुखापत आणि त्यातून सावरत असताना न्यू सीझन मध्ये न्यू जर्सी दुर्गादेवी हमरापूरचा अगदी महत्वाचा खेळाडू, गेम चेंजर, गेम फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातोय मंदार धाडवे. ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकला शैलेश पाटील. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज संदीप डंगर. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट झालाय परंतु बॅकअप चांगलं राहिलंय यष्टीच्या पाठीमागे. डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. खरं तर सन्माननीय संजय डंगर यांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. आजही तीच दहशत, तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये खरं तर बलवलीतील नवोदित खेळाडूंसाठी एक नवीन संजीवनी ज्यांनी दिले लेजंड. परंतु यावेळेस मॅडी, पहिला चेंडू बीट जरूर झाला परंतु तदनंतर मॅडीचा धमाका षटकार. आज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय दुर्गादेवी हमरापूर टीम साठी चांगली इनिंग साकारत असताना एका बाजूला शैलेश, मंदार धाडवे शरीरावरती आदललाय, कॉलिंग खराब आहे. सिंगल जरूर त्या ठिकाणी जरूर मिळेल लेग बाईटच्या स्वरूपाने. सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकामध्ये काय घडलंय तर पहिल्या षटकामध्ये प्रकाश पाटीलच्या अगेन्स्ट आक्रमक फटकेबाजी, पॉवर प्लेचं षटक, 2 खेळाडू बाहेर असताना शैलेश पाटीलची तोडफोड फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 21. दुसऱ्या षटकासाठी अनिकेत पाटीलने केलं कमबॅक परंतु लास्ट बॉल वरती आलेला षटकार, रन्स खर्च झाल्या त्या ओव्हर मध्ये 9 आणि तदनंतर संदीप डंगर यांचं षटक. षटकाराने झाली सुरुवात. 5व्या चेंडूवरती देखील षटकार वसूल केला मॅडीने. षटक संपलं 3रं आणि त्या षटकामध्ये रन्स आले एकूण 13. 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांमध्ये जर का आपण विचार केला तर 43 रन्स धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 2 विकेट्स गमावलेत. सूरज पाटील, अक्षय मांडलेकर हे 2 खेळाडू बाद झालेत. शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. स्लॉग ओव्हर्स मध्ये कशा प्रकारची फलंदाजी राहील टीम दुर्गादेवी हमरापूर संघाची. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपला अनुभव शेअर करत असताना संजय डंगर यांना जरूर आपण पाहतोय. बलवली टीम बद्दल आपण चर्चा करत होतो. गावातील नवीन खेळाडूंना जर का संधी कोणी निर्माण करून दिली असेल तर जरूर संजय डंगर यांचं आवर्जून आपण या ठिकाणी नाव घेऊया. आज ही तीच दहशत, तोच दरारा आपला अनुभव शेअर करत असताना आपल्या संपूर्ण प्लेइंग 11 स्क्वॉडच्या सोबत त्यांना आपण जरूर आपण पाहतोय. अप्रतिम असं आयोजन, गतवर्षी देखील उत्कृष्ट आयोजन आपण पाहिलं. स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती चषक, मैत्री चषक 2025 रोड लाईन्स ग्रुप आयोजित मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मांडली जाणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज दुपारच्या सत्रामध्ये आपण लेजंड खेळाडू अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार अध्यक्ष प्रवीण पाटील यांची एक छोटीशी मुलाखत या ठिकाणी आपण जरूर पाहणार आहोत. आणि आपण मॅच कडे जाऊया. महत्वाची लढत पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील हा 3रा सामना आपण पाहतोय. दुर्गादेवी हमरापूर आणि त्यांना फाईट करत असताना श्रीराम बलवली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकांमध्ये 43 रन्स स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना हमरापूर टीम कडून आपण जरूर पाहायला मिळत आहेत. अनेक व्ह्यूवर्स, अनेक प्रेक्षक सामना पाहण्यासाठी या ठिकाणी जरूर उपस्थित झाले. त्या तमाम क्रीडा रसिकांचं
मी परमेश पाटील सोनकार सहर्ष स्वागत करतो. वेलकम इन टेनिस बॉल क्रिकेट. अतिशय महत्वपूर्ण लढत या पाटा विकेट वरती दुपारच्या सत्रामध्ये महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता, निघून गेलाय. प्ले अँड मिस. इट्स अ डॉट बॉल. अनिकेत पाटील ज्या गोलंदाजाने प्रभावित केलं होतं दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 रन्स खर्च केल्या होत्या, परंतु अंतिम चेंडूवरती आलेला षटकार, परंतु त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय, समोरला आहे अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन्स कंप्लीट झाले. स्ट्राइक रुटेड. ऑन स्ट्राइक वरती हमरापूरचे प्रेक्षक म्हणत असतील की कदाचित शैलेश पाटीलच हवाय आणि हाच खेळाडू ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. हे जे मैदान आहे ना कविराज, लेफ्ट हँड बॅट्समन साठी, डावखुऱ्या फलंदाजासाठी अतिशय पोषक आहे. फाईन लेग क्षेत्र, डीप मिड विकेट जर का आपण पाहिले बाउंड्रीज अगदी जवळ आहेत. एखादा स्विच हिट जर का आला लेफ्ट हँडेड बॅट्समन कडून तर थर्डमॅनचं क्षेत्र देखील अतिशय जवळ आहे आणि त्या रिजन कडे आपल्याला फिल्डर्स देखील फार कमी पाहायला मिळत आहेत. 5 खेळाडू प्रोटेक्शन करत असताना डीप मध्ये सीमारेषा लगत डाव्या त्याच्या फलंदाजासाठी. समोरलाय एक्स्ट्रा कव्हर कडे लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. ऑफ साइडला चेंडू होता, फटका फसलाय आणि मोठी विकेट. शैलेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. थँक यू साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. आणि आय थिंक कविराज जोहेची मॅच सुरू आहे. करंजाडे येथे आणि 4 चेंडू मध्ये 20 रन्स. सार्थक म्हात्रे त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना की मॅच देखील साईप्रीत लाईव्ह या चॅनल वरती तुम्ही पाहू शकता. मॅच कडे जाऊया. महत्वाची विकेट. की बॅट्समन मैदानाच्या आतमधून खरं तर बाहेर गेलाय. शैलेश पाटीलला बाद करण्यात यश आलंय बलवली संघाला. चांगला चेंडू आहे, पॅड वरती आदळला, लाऊड अपील. फ्लाइंग स्लिप कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. लेग बायच्या स्वरूपाने सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 45 धावा स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय. रोहित शर्मा यांचा जर्सी नंबर. अनिकेत पाटीलचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखण्यात यश आणि याही ओव्हर मध्ये जर का आपण विचार केला ना तर चांगली विकेट मिळाली आणि धावसंख्येवरती अंकुश लगावण्यात त्याला यश आलंय. उत्कृष्ट गोलंदाजी. रॅडा मोर द विकेट राबे एंड कडून. समोरला चेंडू आहे, लॉफ्ट केलाय. डीप मध्ये खेळाडू नाहीये तिकडे. सरळ प्रवीण पाटील यांच्या बॅनर वरती जाऊन चेंडू आदळलाय आणि 200 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी आपण देऊया फलंदाज मंदार धाडवेसाठी. प्रवीण मंदार म्हणत असेल की दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला प्रवीणची मुलाखत ऐकायची आहे आणि चेंडू सरळ जाऊन त्यांच्याच बॅनरवरती आदळलाय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न अलाउंग द कार्पेट. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्स जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 52 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहताय. 4 षटकांचा खेळ संपलाय. पाटा विकेट आहे. या पाटा विकेट वरती मी तर म्हणेल चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये 100 पेक्षा अधिक तब्बल 112 रन्स खारपाडा 11 टीम कडून आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये देखील जर का आपण विचार केला तर 72चं टार्गेट सेट केलं होतं. टीम अंजनी कुमार वडावने सामना जरूर जिंकला वडाव टीमने. नेक्स्ट मॅच मध्ये देखील जर का आपण विचार केला तर खारपाडा 11 ने बॅटिंग करत असताना मोठं टार्गेट सेट केलं, सामना जिंकलाय. सो आजचा दिवस जर का आपण विचार केला ना तर प्रथम फलंदाजी करणारे टीम्स जिंकलेत असं आपण म्हणूया. या मॅच मध्ये काहीसा उलट फेर पाहायला मिळेल का? टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडले. श्रीराम बलवली संघाने 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांमध्ये
रन्सचा आपण विचार केला तर 52 धावा, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत नेहमी आपण म्हणत असतो की हाणामारीचं षटक आहे. हाणामारी पाहायला जरूर मिळेल कारण की विकेट्स फार कमी गमावलेत. विकेट्स भरपूर असं आपण म्हणूया की अद्याप डगआउटमध्ये चांगले खेळाडू आहेत. एका बाजूने मंदार धाडवे, त्याच्यासोबत गीतेश. आपला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतोय. वैयक्तिक जर का आपण विचार केला तर मंदार धाडवेचा 14 या वैयक्तिक धाव संख्येवरती तो खेळतोय. 7 चेंडू आणि 14 धावांची इनिंग, 2 षटकार त्यामध्ये सामील आहेत. उजव्या हाताचा फलंदाज, अंतिम षटकासाठी गोलंदाज आदित्य पाटील. गेम ऑन. हे षटक अतिशय महत्वाचं असेल दोन्ही टीमसाठी. कमीत कमी धाव संख्येवरती रोखण्यात यश येईल का बलवली टीमला, की या षटकामध्ये अधिक रन्स येतील दुर्गादेवी हमरापूर टीमसाठी. जास्तीत जास्त धावांचा विचार हमरापूर टीम जरूर करेल, परंतु चला स्पीडअप घ्यायचा. अधिकचा वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल. लेफ्ट केले, सोडून दिलंय ऑफस्टिकच्या बराचसा दूर चेंडू राहिलाय. पंच बंटी म्हात्रे यांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अद्याप 6 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. हे षटक अतिशय महत्वाचं आहे. दोन्ही टीमसाठी मोठी स्पर्धा आहे. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी बाईकचं पारितोषिक. याही वेळेस लेफ्ट केलंय, परंतु जी लाईन आहे ना त्याच्या अगदी आतमध्ये चेंडू पडलाय. फलंदाजाच्या क्रीज मध्ये व्हाईट यॉर्करचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर आलाय. अंतुराचे सुप्रसिद्ध खेळाडू नीतू पाटील यांना आमची विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. फुल टॉस आहे, खेळाडू तिकडे आहे. वाईडिश लॉंग ऑन कडे मिस टायमिंग स्ट्रोक. आणखीन एक विकेट या महत्वपूर्ण षटकामध्ये. मंदार धाडवे बॅक टू द पॅव्हलियन. अंतिम षटकामध्ये एक महत्वाचा विकेट गमावलाय मंदार धाडवे. समालोचन कक्षाच्या समोर अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे जर का आपण विचार केला तर अनंत दादांना आपण पाहतोय. प्रचंड मेहनत, डेडिकेशन, क्रिकेटवरती असणारं प्रेम. खरं तर सीझन सुरू होण्याआधी त्यांचे जे प्रॅक्टिस सेशन आम्ही पाहिलं होतं साई सारा हॉटेलच्या इथे, गोट्याच्या नेतृत्वात बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना आणि त्या प्रॅक्टिस सेशन मध्ये 40+ हा लेजंड खेळाडू अनंत पाटील यांना देखील आम्ही पाहिलंय. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, कॅच ची संभावना. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, बॅक टू बॅक विकेट डाऊन. थँक्यू डीजे. सर्वच खेळाडूंना आम्ही विनंती करतोय. प्रवीण पाटील, मोसिम भाईंना आमची विनंती असेल, प्रसादला विनंती असेल, नीतूला आमची विनंती असेल. हे सर्व लेजंड खेळाडू आहेत. त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय आपण मुख्य अतिथी मंचकावरती यायचं आहे. अनंत दादांबद्दल आपण चर्चा करत होतो. डेडिकेशन, क्रिकेटवरती असणारं प्रेम, ती मेहनत आजही बलवलीच्या प्लेइंग 11 मध्ये त्यांची वर्णी लागत असताना आपण पाहतोय. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावाने तुम्ही परिपूर्ण व्हाल. गोट्याच्या नेतृत्वात सागर असेल, देव असेल, तदनंतर तिकडे आपण साईचे काही खेळाडू पाहिले, बलवलीचे, आंबिवलीचे, वलगचे खेळाडू प्रॅक्टिस करत असताना, वॉर्मअप करत असताना त्यांचे स्टेटस, त्यांच्या ज्या व्हिडिओज खरं तर नेहमी आम्ही पाहिल्यात. आणि या नवीन हंगामाची सुरुवात खरं तर होत असताना एका मोठ्या स्पर्धेपासून आणि बलवली टीम मध्ये प्लेइंग 11 मध्ये अनंत पाटील दादांना आपण पाहतोय. समोरला चेंडूला लॉफ्ट केलाय, आउट ऑफ द पार्क, प्रॉपर हिट.
कनेक्शन जबरदस्त, चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 59 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर पुलचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, डीप स्क्वेअरलेला अनंत पाटील यांचा जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. 2 रन्स जरूर या ठिकाणी मिळतील. थोडेसे नाराज असतील स्वतःवरती, कारण की ज्याप्रमाणे त्यांचा तो फिटनेस आहे, कदाचित एक्स्ट्रा 1 रन्स त्यांनी खर्च केली असेल, परंतु चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला जरूर आपण मिळतोय. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. ऑन स्ट्राईकला फलंदाज नितेश लोलगेला आपण जरूर पाहतोय. 61 धावा स्कोर कार्ड वरती. वेल फिनिश कोण करेल? डॉट बॉल, सिंगल, डबल, चौकार की षटकार, काय घडेल या शेवटच्या चेंडूवरती? वाईट यॉर्करचा प्रयत्न, कमालीची गोलंदाजी. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम दुर्गादेवी हमरापूर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 61. विजयासाठी 62 धावसंख्येचं या ठिकाणी टार्गेट सेट केलंय. जाऊया आपण अतिथी सन्मानाकडे. नेक्स्ट मॅच साठी देवा ग्रुप आवरे टीम कॅप्टनला आमची विनंती असेल, आपण टॉस साठी जॉईन व्हायचं आहे. अर्थातच आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळेल. गावदेवी अंतोरेला फाईट करेल उरण पूर्व विभागातील एक बलाढ्य संघ देवा ग्रुप आवरे. दोन्ही टीम्स कॅप्टनला आमची विनंती असेल, आपण जॉईन व्हायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तत्पूर्वी आपण अतिथी सन्मानाकडे आपण जाऊया. मी कुणाला विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आपण नीतू पाटील यांचा आपण सन्मान घेतोय. चला आपण सन्मानाकडे आपण जाऊया. कुणाल, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घेतोय. लेजंड खेळाडू गावदेवी अंतोरे टीमचे नितेश पाटील यांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. नेक्स्ट मॅच आपण जरूर पाहणार आहोत. गावदेवी अंतोरे आणि देवा ग्रुप आवरे अशी लढत जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. अतिथी मंचकावरती लेजंड खेळाडू प्रसिद्ध गणेश मूर्तिकार म्हणून ज्यांची ओळख आहे नीतू पाटील यांचा हा सन्मान. तदनंतर लेजंड, खरं तर बॉक्स क्रिकेट आणि ओरम क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाची दहशत आपण पाहिलंय प्रवीण पाटील यांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी रवी यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते प्रवीण पाटील यांचा हा सन्मान, मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच साठी खरं तर गावदेवी अंतोरे टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आवाजात करूया बदल आणि सेकंड इनिंग साठी आवाज आपण ऐकूया अविनाश ठाकूर यांचा. धन्यवाद परमेशजी पाटील सर. पुन्हा एकदा स्नेहभोजनानंतर पुन्हा एकदा तुमच्या समवेत जोडला जातो. नेक्स्ट मॅच असेल टीम गावदेवी अंतोरे विपक्ष देवा ग्रुप आवरे. देवा ग्रुप आवरे संघ आपला प्रतिनिधी उपस्थित असेल तर प्लीज आयोजकांकडे रिपोर्टिंग करा. आपल्याला एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग टॉस घ्यायचा, त्यामुळे प्लीज आपली उपस्थिती नोंदवा.
परंतु चालू मॅचकडे पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधतो, जिथे चालू सामना आपण पाहताय पेण तालुक्यातील दादा संघ अर्थात श्रीराम बळवली संजयजी डंगर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करणारा पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील दुर्गादेवी हमरापूर संघ अर्थातच मंदार थाडवे अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 61 धावा उभारल्या, 62चा पाठलाग करायचा. आता 62चा पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने प्रदीप तर दुसऱ्या बाजूने शुभम. तर बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आहे. मंदार धाडवे हमरापूर विभाग प्रीमियर लीग सारख्या नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचा संघनायक म्हणून या खेळाडूची ओळख आहे मित्रांनो. अद्वैत इलेव्हन दादर या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मंदार धाडवे ह्या संघनायकानं आपल्या संघाला HBPL या नामांकित स्पर्धेमध्ये विजय मिळवून दिला होता आणि विजेतेपद पटकावून दिलं होतं. तोच खेळाडू आता आपल्या ग्रामीण गटामध्ये खेळत असताना दुर्गादेवी हमरापूर संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय, तर त्याला रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाची सलामीची आघाडीची जो स्ट्रायकिंग एंडकडे प्रदीप तर नॉन स्ट्रायकिंग एंडकडे शुभम. पंचांचा ग्रीन सिग्नल, डावाला सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटनं मंदार तयार. सामना करेल प्रदीप गरद. विजयासाठी लक्ष आहे 30 बॉल आणि 62 धावांचं. 30 बॉल आणि 62 करायचे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं एक तब्बल 111 धावांचा उच्चांक गाठला या स्पर्धेमध्ये टीम खारपाडा 11 खारपाडा. त्यांची नेक्स्ट मॅच असेल टीम अंजनी कुमार वढाव या संघासोबत. परंतु चालू मॅचकडे पुन्हा एकदा जाते. पहिला बॉल मंदार तयार. सामना करेल प्रदीप. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. समोरच्या दिशेने मिडॉनला फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय आणि इथे मात्र पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीम श्रीराम बळवली संघाला फलंदाज बाद प्रदीप गरद. ड्रीम स्टार्ट मी तर म्हणेन दुर्गादेवी हमरापूर संघासाठी. पहिल्याच बॉलवर विकेट. मैदानाच्या आतमध्ये 30 मध्ये 62चा पाठलाग करायचा. पहिल्याच बॉलवर विकेट जाते. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. विकेट गेले हे विसरून मात्र इथे मात्र नौका फलंदाज मितेशला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण असं म्हणतात ना की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होनी चाहिए. हौसले बुलंद करावे लागतील. कारण विजयासाठी 29 बॉल आणि 62 धावांचा पाठलाग करायचा. हा जर पाठलाग करायचा असेल ना तर नॉन स्ट्रायकिंग एंडकडे असणारा फलंदाज ज्याच्याकडे फार लक्ष असेल. कारण मागील 2 हंगामामध्ये या खेळाडूने स्वतःला सिद्ध केले. शुभम पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडकडे सध्या आपण त्याला पाहतोय. तर ऑन स्ट्राईक नौका फलंदाज मितेश मात्रे पाहायला मिळतो. मंदारचा पहिलाच बॉल मितेश पेस करतोय. लोवर फुल टॉस केला. आक्रमण बॉलला पाठवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. सलामी मुख्य मानवंदना देणारा षटकार. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्म से भरी है मेरे यार, वक्त को हालात को मरम बनाना सीख ले. लढना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी जीना सीख ले. काय कमालीचा फटका. पहिल्याच बॉलवर लोअर फुलटॉस फेस करत असताना अगदी बॅटच्या मधोमध तो बॉल कनेक्ट झाला आणि त्यानंतर मात्र ऑन साइडला तो षटकार पाहिला आपण. आडव्या बॅटनं पुलचा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. इलाका खाली. धमाका मितेश मात्रे करते. ठोकलाय. सलगचा दुसरा धमाका षटकार.
काय कमालीची बॅटिंग. मागील 2 बॉलवर 2 षटकार. मंदार दाडवेच्या पहिल्या बॉलवर विकेट. तदनंतर मात्र फलंदाजांचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. पुढे येऊन स्टेप आउट करून मारलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. इनफिल्डच्या वरून 38 सर्कलला बीट केलं. बॉल चालला वाईड इश लॉंग ऑफला. षटकार देखता चौकार अभि बाके हे सांगत असताना फलंदाज मितेश मात्रे ठोकतोय अजून एक धमाका चौकार. पुढचा बॉल मंदार तर कमबॅक करावा लागेल. हा खेळाडू त्यासाठी जाणला जातो. चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर्ड केला. यॉक लाईनला बॉल, त्याला सन्मान दिला मितेश मात्र. एक मोठा खेळाडू आहे बघा. खराब चेंडूवर समाचार सुद्धा घेतला. चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा दिला. डिफेन्सिव्ह शॉट आपल्याला पाहायला मिळाला जिथे 1 धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने संघ पुढे जाईल. तो म्हणजे 17च्या घरामध्ये 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. P1चं षटक प्रगतीपथावर. मागील सत्रामध्ये आपण पाहिलं होतं जेव्हा बळवली संघ बॉलिंग करत होता पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 17 आल्यात. ऑन स्ट्राईक फलंदाज शुभम पाटील. बळवली गावचा उभरता सितारा, बळवली गावचं उज्ज्वल भविष्य म्हणजेच शुभम पाटील कशा प्रकारचा खेळ करेल. खोलाट टाकला होता, ताकदीनं मारला. ड्रायव्हिंग लेंथला ऍक्च्युली हा बॉल होता आणि ड्राईव्ह सुद्धा केला होता. कनेक्शन चांगलं होतं परंतु गॅप सिलेक्शन नाही. खेळाडूच्या हातामध्ये शॉट कव्हरला चेंडू फील्ड झाला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक संपलंय जिथं बॉलिंग करत असताना मंदार धाडवेने धावा खर्च केल्या 17. जिथे विकेट आली 1. आता इथून समीकरण येणारे 24 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 45 धावांची. धन्यवाद टीचर. मी रवींद्रजी पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचकावर यायचं. रवींद्रजी पाटील यांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचकावर या. सर्वच मान्यवरांचं आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि जोहे गावाच्या प्रतिष्ठेची. कारण जोहे गावातील मित्रमंडळी आणि त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या सौजन्यानं साकारण्यात आलेली मानाची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मैत्री चषक 2025 पुढे आलेत. हॅमर केलं होतं बॉलला, जणू का एखादा लोहार हातोड्यातनं घाव घालतो की ना तशा प्रकारे या बॉलवर घाव घातला होता. परंतु ह्या बॉलवर एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या मदतीने संघ पुढे जाईल. 18 रन्स 18 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहता गौरव पाटील. चांगल्या दर्जाची गोलंदाजी या खेळाडूला करावी लागेल कारण जिथे 62चा पाठलाग करायचा प्रतिस्पर्धी संघाला. पहिल्या षटकामध्ये संघानं 17 धावा केल्यात. चला तिसऱ्या पंचाची मागणी बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले जातील चला ऑनफिल्ड नंबर 20 सर प्लीज या आपण इथे चेक करण्यासाठी. बाकीचे पंच स्नेह भोजनासाठी गेलेले आहेत. चला बॅट्समन रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तरच तुम्हाला पुढचा रिव्ह्यू कंटिन्यू राहील. हाईट फॅक्टर फक्त पंच बोलतील, इथे बाकी कोणीही कमेंट करू नये. पंच देतील तो निर्णय अंतिम असेल कारण एखादी स्पर्धा पार पाडण्यामागे आयोजकांची जेवढी मोठी भूमिका किंबहुना त्याहून मोठी भूमिका पंचांची असते. इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचांनी कॉल केला गेला कारण क्रीज पासून बराचसा फलंदाज दूर आणि क्रिकेटच्या नियमावलीनुसार इथे मात्र फेअर डिलिव्हरी घोषित करण्यात आली. चला अधिकचा वेळ घेऊ नका, आपल्याला अजून बरेचसे सामने कव्हर करायचे. इथून पुढे आपल्याला तब्बल 3 सामने कव्हर करायचे, त्यामुळे याची नोंद घ्या. सन्मान्य रवींद्रजी पाटील यांची उपस्थिती आपण मंचकावर पाहतोय. मान्यवरांचं शब्दसुमनांना सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे जिथे पहिला बॉल जिथे 1 धाव मितेशनं जमा केली आपल्या खात्यामध्ये.
ऑन स्ट्राईक शुभम बॅटची लिडिंग एज, परंतु पॉइंटच्या खेळाडूला बीट करते बॉल. बॉल डीप पॉइंट कडे निघून चाललाय. बॉल जाईल का? तर मात्र रिले फिल्डिंग आणि तिथून मात्र बॉल सीम अपार डीप पॉइंटच्या रिजन मध्ये हा चौकार. धन्यवाद डीजे प्लीज. सुषमा डोळ्याला शोभते चष्मा, आणि चष्मेबद्दल सांगायचं झालं तर हल्ली फुलटॉस आडव्या बॅटनं समाचार घ्यायचा होता. फटका चांगला बॅटला कनेक्ट झाला. स्वतःवर नाराज आहे. संधी आली होती चालून, त्याचं सोनं झालं नाही. एका जावं समाधान मानावं लागेल. चष्म्याचा उल्लेख ब्रंडाचा करत होतो. हल्लीच्या काळामध्ये क्रिकेटच्या बॅटपेक्षा क्रिकेटच्या गॉगल महाग आहेत. ऑकलेची गॉगल 14-15 हजाराची, ते क्रिकेटची बॅट 6 ते 7 हजारामध्ये येते. म्हणजे आज क्रिकेट कुठल्या लेवलला गेलं. आणि विशाल पेरवी यांच्याकडे ऍक्च्युली त्याची फर्स्ट कॉपी सुद्धा तुम्हाला मिळेल अगदी कमी दरामध्ये. परंतु पुढचा बॉल निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे मात्र ह्या वेळेला गोलंदाज कमबॅक करतोय. गौरव आपल्या नावाप्रमाणे गौरवान्वित गोलंदाजी करतोय. जणू की त्याला गौरवित करावं अशा प्रकारची गोलंदाजी आत्तापर्यंत. इकॉनॉमिकल षटक, इकॉनॉमिकल फिगर या षटकामध्ये आत्तापर्यंत खूप कमी खर्च या गोलंदाजानं केला. जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या खेळाडूंना 2 षटकार मारले तो मितेश म्हात्रे ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळतो. कशा प्रकारची कामगिरी करेल. शेवटचे काही बॉल खोलाट टाकला होता. चांगल्या दर्जाचा बॉल. बॅटची आतली कडा, रनआउटची संधी. बॅकअप नाहीये तिथे. आणि इथे काय घडतं, चेंडू ओव्हरथ्रो होता आणि लॉंग ऑनला चेंडू जातोय. तत्पूर्वी एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट. जणू काही या जोहेच्या मैदानावर धावांचा सेल लागलाय की काय. बाय 1 गेट 1 फ्री, तशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. या 2 धावेने संघ पुढे जाईल, तो म्हणजे 25 रन्स, 25 धावा धावफलकावरती. 1.5 षटकांचा खेळ संपला. जिथे गौरवनं धावा खर्च केले आतापर्यंत 8, जिथे विकेटचा रकाना जरूर खाली आहे, परंतु या षटकामध्ये त्यांना धावा सुद्धा निश्चितच रोखल्यात. मी स्क्वेअर लेग पंच संदेश घरे त्यांना विनंती करतो की आपण थोडे उजव्या बाजूला व्हा. कॅमेरा अँगल मध्ये थोडासा व्यत्यय. पुढचा बॉल स्टेप आउट करून पुढे आले होते. डान्सिंग डाऊन द विकेट, पायांचा वापर केला होता, परंतु त्याच्यामध्ये असफल. 2 षटकांची समाप्ती. आणि बॅटिंग करत असताना श्रीराम बळवली संघाची धावसंख्या जाऊन थांबली आहे 12.50च्या सरासरीने. 25 रन्स, 25 धावा, 25ला 1. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बळवली संघाची धावसंख्या 25. इथून पुढे समीकरण येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. 18 बॉलमध्ये 37 धावा करायची. ह्या धावा होऊ शकतात जर शुभम आणि मितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर, परंतु त्यांना रोखण्यासाठी बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि हमरापूर संघासाठी तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मार्कवर मार्गस्थ होतोय मंदार धाडवे MD. कशा प्रकारची कामगिरी करेल एक हमरापूर विभागातील नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच खेळाडू आता मात्र आपल्या दुर्गादेवी हमरापूर संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करेल. परंतु पुढच्या मॅचसाठी मी लक्ष वेधेन टीम गावदेवी अंतोरे विपक्ष टीम देवा ग्रुप आवरे. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन ड्रिंक्स ब्रेक मध्ये टॉस होईल, म्हणजे 3ऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नाणेफेक केला जाईल. ह्याची दोन्ही कॅप्टन्सनी नोंद घ्या. अंतोरे संघाचे संघनायक उपस्थित आहेत. देवा ग्रुप आवरे टीम. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. हलक्या हाताने फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. भूषण तिथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. चांगल्या रीतीने बॉलला जज केलंय, कलेक्ट केलंय. चेंडूची उचल झाली, फेकी झाली. तत्पूर्वी 1 धाव बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली. एकेरीने संघ पुढे चालला 26 धावा धाव फलकावरती. ओहो, आडव्या बॅटनं दोन्ही हातांनी घेतलाय समाचार. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट. सीमारेषा क्लिअर करत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. लुकिंग लाईक अ वाव सिक्सर.
मैदानात फलंदाज चिल करायला तयार नाहीये, कारण 3 षटकार तब्बल मितेश म्हात्रेच्या बॅटमधून आलेत. स्वतःवर विश्वास असेल ना तर या जगात अशक्य असं काय नाही. स्वतःवर विश्वास दाखवणं फार आवश्यक आहे, परंतु आता मंदारला सुद्धा कमबॅक करायला लागेल. त्याच्याकडे असणारी गुणवत्ता त्याला सिद्ध करायला लागेल. आतापर्यंत या मॅच मध्ये कुठेतरी अधिक खर्चिक राहिला, परंतु या षटकामध्ये कमबॅक करेल का? पुढचा बॉल फुलटॉस, फक्त दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा खराब केली. बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमा पार आणि हा नो बॉल. बीमर नो +4 धावा मिळतील 5. टीजे यस, थँक्यू डीजे. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार खजिनदार रुपेशजी पनवेलकर हमरापूर यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि विशेष करून दुर्गादेवी हमरापूर टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ते देखील हे सामने पाहत आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक करूया. पुढचा बॉल यावेळेस मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. वाईड लाईनच्या गाईडलाईनच्या खूपच बाहेर पडणारा चेंडू पंच दंडित करतात. पंचांचे दोन्ही हात धरतीला समांतर, अर्थातच चेंडू अवांतर. अवांतर धावसंख्येवर संघाची धावसंख्या 38. 38 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुढे येऊन कव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. माहिती आहे की त्या बाजूने मितेश चांगल्या पद्धतीने खेळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हर कडनं चेंडूची उचल झाली, फेकी झाली. तत्पूर्वी 2 धावा. टीमच्या टोटल मध्ये संघाची धावसंख्या पुढे जाते 40 रन्स, 40 धावा धाव फलकावरती. विजयाचं समीकरण, विजयाचं मार्जिन थोडंसं कमी केलंय. इथे समीकरण असेल पुढं 15 बॉल आणि 22 धावा. 30 मध्ये 62 करायच्या होत्या. पहिल्या 15 मध्येच वरचढ राहिलाय संघ. 40 धावा जिथे धावफलकावरती लागतात त्याचं मोठं कारण मितेशा. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड शॉट. आधीच मन बनवलं होतं की तशा प्रकारचा फटका सजवेन. इथे मिसफील्ड, फंबल झाला खेळाडू आणि त्याचा फायदा इथे मात्र मितेश आणि शुभमी जोडी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. लोव फुलटॉस होता, परंतु आधीच जागा मन बनवलं होतं की पाठी केलं, बॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, लॅप करायचा होता, परंतु बॅटच्या टो एंडला लागला बॉल आणि बॉल डीप स्क्वेअर लेग कडे. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक थोडासा बॉलला चाचपडत राहिला. तत्पूर्वी मात्र 2 धावा ऍड झाल्या. बॅटिंग करत असताना श्रीराम बळवली संघाच्या खात्यामध्ये धावफलक पुढे जाते. 42 रन्स, 42 धावा आणि वैयक्तिक 34. काय बॅटिंग करतोय मित्रांनो हा खेळाडू मितेश म्हात्रे. पुढचा बॉल मंदार कमबॅक करू शकेल का? एक ब्रेक थ्रू देऊ शकेल का? हलक्या हाताने खेळलाय कव्हरच्या दिशेनं. स्वीपर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर कडून क्षेत्ररक्षक तिथपूर्वी तरीच 2 धावा मिळतील. गोड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट हा खेळ मैदानी आहे आणि याच्यासाठी तुमचं फिटनेस हे फार महत्वाचं. आणि हे खेळाडू सातत्यानं स्ट्राईक रोटेट करत असताना एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करते. टीमची टोटल 44. इथून समीकरण येणारे 13 बॉल 18 धावा. मंदारच्या षटकातील आणि या सामन्यातील शेवटचा बॉल आहे. हो, चांगल्या पद्धतीचा बॉल, तितक्याच चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय. डीप स्क्वेअर लेग कडे भूषण आहे. 1च धाव मिळेल आणि एकेरी धावावर समाधान मानावं लागेल बॅटिंग करत असताना बळवली संघाला. आणि एकेरी धावेने संघ पुढे जाईल 45-45. इथून पुढे समीकरण येणारे 12 बॉल आणि 17 धावांची गरज. जाऊयात पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील परमेजी पाटील सर. गावदेवी अंतुरे टीम कॅप्टन, चला आपण जॉईंट व्हायचं टॉस साठी. 45-45 17ची गरज आहे. 12 बॉल 17. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण सन्माननीय
रविदादांना विनंती करूया आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. एका बाजूला गावदेवी अंतोरे आणि त्यांना फाईट करेल उरण पूर्व विभागातील देवा ग्रुप आवरे. गतवर्षी भरपूर स्पर्धा ज्या टीम्सने जिंकल्यात आणि असा हा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. गावदेवी अंतोरेला फाईट करेल देवा ग्रुप आवरे. टॉस कॉल करेल गावदेवी अंतोरे टीम कॅप्टन मोसिम. हेड अँड टेल. हेड इज अ कॉल. यस, इट इज अ हेड. टॉस जिंकलाय गावदेवी अंतोरे टीमने. मोसिम, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फील्ड. आणि मोसिम भाई आज धोनीच्या लुक मध्ये दिसताय. आता नवीन फॅशन निघली आता बघू. भाई या संपूर्ण आयोजनाबद्दल तुझ्या टीम बद्दल काय म्हणशील? टीम तर माझी चांगली आहे, पण आता जरा आम्ही नवीन पोरं तयार करतो, पण पोरं काय आमची तयार होत नाही. आता आम्ही म्हातारेच खेळतो लाईनीत. भाई तुला या स्पर्धेसाठी, या मॅच साठी आणि विशेष करून बैलगाड्या शर्यतीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. देवा ग्रुप आवरे टीमला देखील आपण शुभेच्छा देऊया. मॅच ऑन. ओ टू अविनाश ठाकूर. पुढचा बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला. येस, फटक्यात चांगल्या फटक्यामध्ये ताकद आहे, तितकंच वजन आहे. चेंडून उंचीही गाठल्या, अंतरही गाठल्या आणि बॉल गेला डीप स्क्वेअर लेग. सीमा रेषा क्लिअर करत असताना चौथ्या षटकाची सुरुवात. दमदार षटकार. काय कमालीची बॅटिंग करतोय मितेश. हलक्या हाताने खेळलं. या खेळाडूचं मी विशेष कौतुक करेन, कारण प्रवीण एक मोठा फटका आल्यानंतर दुसरा मोठा फटका तो खेचतच नाही, सतत स्ट्राईक रोटेशन ठेवतोय. हल्लीच्या क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळतं, परंतु मितेशच्या बॅटिंगचं कौतुक. वैयक्तिक 16 बॉल आणि 44 या धावसंख्येवर खेळतोय. 16 बॉल 44 वर बॅटिंग करतोय. विजयासाठी इथून समीकरण येणारे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 10 धावांची. आखूट टप्प्याचा बॉल, शॉर्टम पुल करायचा होता. बॅटची आतली कडा, चेंडू स्क्वेअर लेगला येतोय, परंतु हरकत नाहीये, कारण या मॅच मध्ये मितेशचीच बॅट बोलते. तोच स्ट्रायकिंग एंडकडे समीकरण. रनअप बॉल इक्वेशन 9 बॉल 9 धावा. तसेच या स्पर्धेचे दमदार आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, समीरजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन. त्यांचं सुद्धा आपल्या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम. लोवा फुल टॉस, कव्हरच्या दिशेने फटका फसला. क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल. मैच इज ऑन. बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में, और यहाँ पर हमरापुर गांव के सभी मछुआरे खुश. मितेश मात्रे बैक टू द पेविलियन. श्रीरामांच्या नावानं श्रीराम बळवली असं सांगितलं. बळवली गाव म्हटलं की रामनवमी हा उत्सव मोठ्या जोशामध्ये त्या गावामध्ये साजरा केला जातो. परंतु इथे कहाणी में ट्विस्ट. गोलंदाजी ट्रॅकवर बॉलर आपण पाहताय विनायकनं मात्र ब्रेक थ्रू दिला. महत्वाचा गडी इथे मात्र गारद केला, तो म्हणजे सेट बॅट्समन. 44 रन्सवर खेळत असताना आपल्या अर्ध्या शतकाकडे वाटचाल करणारा मितेश मात्रे डगआउटला आला, परंतु नवीन फलंदाज प्रकाश ऑन स्ट्राईक. 8 बॉल 9ची गरज. खोलात टाकला होता, 8व्या बॅटने खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये एक पूर्ण होईल. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. इथून पुढे मात्र चांगली फिल्डिंग करायला गेली. येणारे हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं फार आवश्यक, कारण आधीच धावफलकावरती आता धावा कमी आहेत, कारण प्रतिस्पर्धी संघ, बॅटिंग करणारा संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. त्यांना रोखण्यासाठी चांगल्या दर्जाची बॉलिंग आणि चांगल्या दर्जाची फिल्डिंग करायला गेली. येणारे 7 बॉल 8 धावांची गरज. हो 8व्या बॅटनं पुन्हा एकदा हा चेंडू चांगल्या रीतीने कनेक्ट होत नाही आज शुभमच्या बॅटला, असं म्हणायला हरकत नाही. एकच धाव, एकेरी धावेने समाधान मानलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55. 55 धावा. आता समीकरण राहिलं. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे.
ती म्हणजे बॅटिंग करत असताना टीम श्रीराम बळवली संघाला. चला टीम मीटिंग नकोय, विनंती असेल दोन्ही संघ आपला बॉलर रेडी ठेवा, फलंदाज रेडी आहेत आणि नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं. टीम गावदेवी अंतोरे विपक्ष टीम देवा ग्रुप आवरे. गावदेवी अंतोरे संघानं नाणेफेक जिंकल्या. फिल्डिंग घेतल्या. अंतोरे संघ हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि देवा ग्रुप आवरे संघ आपला संपूर्ण संघ इकडे आमच्या मुख्य समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्षामध्ये आपला संघ येईल, कारण बॅटिंग करत असणारी टीम इकडूनच जाईल. कारण एक भव्य दिव्य आणि मोठं आयोजन पाहताय आपण, मैत्री चषक 2025 ही स्पर्धा पाहताय. या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन तथा नियोजन आपल्याला संपूर्ण मैत्री चषकाच्या आयोजक टीमच्या वतीनं पाहायला मिळतं. हो पहिलाच बॉल बॅकफुटला गेले होते. पॉइंट रिजन कडून चेंडू कव्हर पॉइंट कडे ट्रॅव्हल होते आणि डीप मध्ये बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये, रिकाम्या जागा भरा, त्या उक्तीप्रमाणे बॉल चाललाय सीमा पार, चौकार. आता इथे मात्र विजयाकडे वाटचाल करताना श्रीराम बळवली संघ समीकरण 5 बॉल 3 ची गरज. हमरापूर संघाचा गोलंदाज हवी राहील का पुढच्या बॉलवर? 8व्या बॅटनं खेळायचा आहे. अलॉंग विथ द कार्पेट खेळपट्टीवर बॉल थांबतो. एक धाव पुढे, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी नाही. इथे मात्र एकाच धावा समाधान मानावं लागेल. इथून पुढे 4 बॉल आणि 2 ची गरज. 4 बॉल 2 धावा होतील का रोखल्या जातील का? एका बाजूने दुर्गादेवी हमरापूर, दुसऱ्या बाजूने श्रीराम बळवली. आता हमरापूर संघाला विचार करायला लागेल, पहिल्या सत्रात कुठेतरी धावा कमी झाल्या का, की दुसऱ्या सत्रामध्ये कुठेतरी बॉलिंग मध्ये थोड्याशा चुका झाल्या, परंतु ह्या सुधारून शेवटचे 4 बॉलवर चांगली बॉलिंग करायला. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल रोखण्यासाठी आता मात्र अटॅकिंग फील्डचा वापर इथे केला जातो. हो समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये होता आणि त्याला उचलून फेकून दिला. विजयी स्ट्रोक. इट्स अ ह्यूज, इट्स अ मायटी सिक्सर आणि षटकारणीची संघ विजयी ठरलाय श्रीराम बळवली संघ. अभिनंदन टीम. आणि तसेच आता त्वरित आपण एक विशेष इंटरव्ह्यू कडे जाणार आहोत. एक विशेष मुलाखत आपण आता घेतली.